तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आता शूट करतोय. हा कुठला क्रिकेटचा व्हिडिओ नाही आहे किंवा कुठला नवीन एक व्लॉग नाही आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सार्वत्रिक निवडणूक आता चांदवडमध्ये लागलेली आहे आणि पहिल्यांदाच चांदवडच्या जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे आणि चांदवडची जनता देखील औत्सुक्याने याकडे बघणार आहे की चांदवडच्या जनतेने नगराध्यक्ष पदाची निवडणूक कशा प्रकारे होते. कारण याआधी ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये कधी थेट जनतेतून नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडला गेला असेल ही मायकीवाद गोष्ट नाही आहे. तर चांदवडच्या जनतेला उमेदवाराकडून काय अपेक्षित आहे, कोणत्या अशा अपेक्षा आहे ते आजच्या आपण व्हिडिओमधून बघणार आहे. तुम्ही आणि ही कुठली मुलाखत नसणार आहे तर एक चर्चा असणार आहे. या चर्चेमध्ये आपण सर्वात पहिले उमेदवार जे आहेत त्यांच्यासोबत ते आपल्या चांदवडसाठी काय व्हिजन घेऊन आलेले आहेत यासंबंधी चर्चा करणार आहेत. तर आपल्यासमोर उमेदवार आहेत, त्यांना आपण त्यांचे नाव विचारू. सर, आपले नाव? नमस्कार, मी पांडुरंग मधुकर भाडांगे, राहणार चांदवड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राहतो. माझं शिक्षण BA पर्यंत पूर्ण झालेलं आहे. तर आपण आपले नाव सांगितले सर सर्वप्रथम की पांडुरंग मधुकर भाडांगे. पण आता मी देखील माझे मित्रमंडळी वगैरे सर्वांमध्ये फिरत असतो. सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला सर्वजण पांडू मामा, पांडू काका या नावाने हाक मारता. त्यामागे काहीतरी विशेष कारण आहे का? त्यामागे विशेष कारण असं आहे का ज्यावेळेस मी ह्या सामाजिक चळवळीमध्ये उतरलो तर बऱ्याच महिलांना, गरोदर मातांना मदत केली आणि मग त्या मुलींना मी बहीण म्हणून संबोधायला लागलो. मग आदिवासी असो किंवा अन्य जे माझे मित्रपरिवार आहेत किंवा माझे पुतणे आहेत, ती पुतणे देखील मला मामा म्हणून संबोधायला लागली. म्हणजे ही सुरुवात अशी झाली. म्हणजे सर्वजण तुम्हाला आता मामा नावाने संबोधणार. आणि जर जनतेने आशीर्वाद दिला आणि तुम्हाला जर सत्तेची खुर्ची भेटली, सत्तेची चावी भेटली, तरी देखील जनतेची नाळ तशीच राहणार? 100 आणि 101% जनतेची नाळ तुटणार नाही. मी एक सामान्य घटकातला एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे जनतेची नाळ कधीही तुटणार नाही माझी. अरे वा, अतिशय छान. आता आपण बघू शकतो, आपण चंद्रेश्वरीला आहेत आणि इथून आपलं पूर्ण चांदवड गाव दिसतंय. तर तुम्ही लहानपणापासून या गावाला बघत आलायत. तर काय काय असे बदल झालेले आहे या गावामध्ये आणि तुम्ही जर निवडून आलात तर अजून काय बदल कराल आपल्या गावात? साधारणतः मला जेव्हापासून कळायला लागलं, पूर्वी चांदवड शहरामध्ये ग्रामपंचायत होती. माझी काकू सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आणि त्याही अगोदर मला असं समजलं की माझे जे खापर पंजोबा आहे दगडू धोंडू भाडांगे हे चांदवडचे 1957मध्ये सरपंच होऊन गेलेत आणि त्यानंतर हा योग आलेला आहे. चांदवड शहराला माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी आहे. तर मी चांदवड शहराला खूप जवळून बघितलेलं आहे. तर आता महत्त्वाचा प्रश्न विचारतो सर आपल्याला, जो थेट असेल जनतेतून, की आरोग्यविषयी आपण अशा काय सुविधा आम्हा चांदवडकरांना देणार आहात की आम्ही तुमच्या चिन्हासमोरचं बटन दाबावे? हे बघा, चांदवडमध्ये आरोग्यविषयी समस्या आहे. तर त्या समस्येचं एखाद्या वेळेस डोक्यात येतं. एखादं पेशंट जर असेल तर घाईघाईने आपल्याला कदाचित नाशिकला न्यावं लागतं, पिंपळगावला न्यावं लागतं, मालेगावला न्यावं लागतं. अशा सेवा सुविधा उपलब्ध नाही. डोक्यात एकच विचार आहे की चांदवडच्या आरोग्याच्या विषयी प्रकर्षाने लक्ष घालून आणि शहरातील जी आरोग्याची जी समस्या आहे ती माझ्या मनात अजूनही आहे. आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात, कारण मुंबई हायवेलगत हे शहर आहे आणि इथे ज्याप्रमाणे सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे माझ्या डोक्यामध्ये मानस आहे. तुम्ही चांदवडच्या जनतेला किंवा आम्हा सर्वांना असं आश्वासन देऊ शकता का की बुवा जर अशी वेळ आली नाही कोणावर पाहिजे, पण जर आलीच तर जो काही उपचार आहे तो चांदवडमध्येच होईल, की जेणेकरून चांदवडकर आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतदान करतील? हो, चांदवड शहरामध्ये जी सेवा सुविधा नाही आत्ता, तर त्यासाठी 100% प्रयत्नशील असणार आहे. जेणेकरून पिंपळगाव किंवा मालेगाव किंवा नाशिक अशा ठिकाणी जाण्याची रुग्णांना आवश्यकता पडणार नाही. विषय असा आहे की चांदवड शहरामध्ये जे गंभीर अपघात होतात किंवा रुग्ण असतात तर त्यांना धावपळ करावं लागते. नाशिकला जावं लागतं, पिंपळगावला जावं लागतं, मालेगावला जावं लागतं. फक्त डोक्यात एकच आहे की अशा रुग्णांना फक्त चांदवड शहरामध्येच तो उपचार मिळाला पाहिजे आणि जे त्यांना ट्रामा झालेला आहे त्यापासून त्यांचा बचाव चांदवड शहरामध्येच झाला पाहिजे, हा माझा मानस आहे. अरे वा, अतिशय छान. तर आता आपण हे सर्व सांगितलं,
पण ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कधी कधी आक्रमक देखील व्हावे लागेल, कधी कधी सौम्य भूमिका घ्यावी लागेल. तर आपण आपल्या सामाजिक जीवनातला असा एखादा अनुभव सांगू शकतात का, की आपण आपला जो स्वभावगुण बदलून त्या अनुभवाला आपण फेस केले आणि समोरच्याला न्याय मिळवून दिला? असे अनुभव आहेत. माझा स्वभाव म्हणजे मी सौम्य स्वभावाचा देखील आहे आणि आक्रमक देखील आहे. ज्या ठिकाणी सौम्य वागायचं त्या ठिकाणी सौम्य, आणि ज्या ठिकाणी आक्रमक वागायचं त्या ठिकाणी आक्रमक वागायचं. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर चांदवड शहरामध्ये घरकुल योजना कार्यान्वित झाल्यानंतर रमाई घरकुल योजनेच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील लोकांनी त्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु मध्ये प्रशासनाने थोडी दिरंगाई केली आणि त्या दिरंगाईमुळे बऱ्याच दिवसापासून ते काम प्रलंबित होतं आणि ते काम मार्गी लावण्यासाठी बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली की हे अजून काम होत नाही, तर आपण तिथे जाऊन आणि आपण त्यांना विचारणा करूया. ज्यावेळेस नगर परिषद प्रशासनाकडे मी त्यावेळेस गेलो 2020मध्ये, तर ते कागदपत्र अक्षरशः धुळीत पडलेले होते. शेवट मला त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. त्या अधिकाऱ्यांना थोडं कायदेशीर काही बेकायदेशीर शब्दामध्ये बोलावं लागलं. ठीक आहे ना, जनतेला न्याय मिळवून द्यायचा म्हटल्यावर या गोष्टी हो. आल्याच. तर मग आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्या नगर परिषदेचे जे कार्यकारी हे आहेत, मुख्य अधिकारी आहेत, त्यांनी मग स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि ते समाज कल्याणला पाठवली. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की एकाच महिन्यामध्ये चांदवड शहरामध्ये एका वेळी 21 घरकुल मंजूर होऊन आलीत. एकाच वेळेस 21 घरकुल आपल्या या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले. हो. चांदोडकरांना ही देखील नोंद करण्यासारखी बाब आहे की एकाच वेळेस 21 घरकुल या उमेदवारांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे मंजूर झालेलं आहेत. तर मग याचा तुम्ही सोशल मीडियावर गाजावाजा का नाही केला? नाही, मला माझं सामाजिक काम होतं त्याच्यामुळे मला ते अवगत नव्हतं. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की 21 जणांना राहण्यासाठी छप्पर तुम्ही दिलेले आहे, त्यांची घराची तुम्ही जी गोष्ट होती ती पूर्ण केलेली. तर तुम्ही याचं सोशल मीडियावर टाकून ही गोष्ट प्रचारासाठी का नाही वापरली? नाही, तसं मला जर मला असं माहीत असतं तर ते मी केलंही असतं कदाचित. पण सामाजिक कार्य करताना असं मला माहिती नव्हतं किंवा मला तशी जाणीवही झाली नाही की आपण सामाजिक कार्याचं कुठंतरी फोटो सेशन करावं किंवा मग ते सामाजिक दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचावं, त्याचा काहीतरी वेगळा इफेक्ट होतो. माझ्या मनामध्ये असं नाही की मी उमेदवारी करणार म्हणून मी सामाजिक कार्यात उतरलो आहे, असा माझा काही हे नव्हता. माझा पिंड समाजकार्य आणि समाजकार्य आणि समाजकार्य हाच होता. अरे वा, आपला पिंड आता आपण सांगितलं की समाजकार्य. मग राजकारणात येण्याची इच्छा का झाली की आपले सहकारी, गावातले काही तरुण मंडळी, काही ज्येष्ठ मंडळी यांनी आपणास आग्रह केला की आपण स्वतःहून उमेदवारीस तयार झालेला आहात? ती गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस उमेदवारीचं आरक्षण निघालं, म्हणजे SC कॅटेगरीचं आरक्षण निघालं, त्यावेळेस मला एका माझ्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की पांडू भाऊ, चांदवड शहरामध्ये तुमच्यासारखा पारदर्शक चेहरा आता आमच्या डोळ्यासमोर दिसत नाही आहे आणि मग तुम्ही आता लढायला पाहिजे. मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की बाबा, माझा हा पिंड नाही आहे, मला त्याच्यात पाडू नको आणि मी त्याच्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे. म्हणजे मुळात माझं सामाजिक कार्य आणि मी म्हणजे एक माझं वाक्य आहे, माझा पक्ष पोटपक्ष, हे माझं ब्रीदवाक्य आहे सुरुवातीपासून. म्हणजे कामगार क्षेत्रात काम करत असताना या गोष्टी आल्या त्यावेळेस ते वाक्य आमचे एक मार्गदर्शक आहेत पेंढारकर म्हणून, त्यांनी ते सांगितलेलं होतं. तर असं काही नाही की सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना फोटो सेशन झालं पाहिजे किंवा मीडियावर गेलं पाहिजे. पण तो आता उमगायला लागलं की ह्या गोष्टीतून काही लोक प्रेरणा घेऊन देखील सुद्धा काम करतात. त्याच्यामुळे आता मग सध्या जे माझं सामाजिक काम आहे ते काम मी सोशल मीडिया मार्फत किंवा व्हिडिओमार्फत ते पोहोचवण्याचं काम माझे मित्र कंपनी करतात. नक्की नक्की, अतिशय कौतुकास्पद बाब आहे ही. आपण आत्ताच सांगितलं की मी पारदर्शकपणा आणि त्याच्याने काम करेल. तर जर आपण निवडून आलात तर जनतेचे कामं करताना आपण जनतेसाठी काय पारदर्शकपणा ठेवाल? उदाहरणार्थ, दर रविवारी समजा तुम्ही तुमच्या कामाचा आढावा जनतेपर्यंत पोहोचवाल एखादा जनता दरबार घेऊन, की डोर टू डोर जाणार, की अशा प्रकारे मी जनतेचे कामं करतोय असं मी व्हिजन मांडलेलं होतं आणि आता मी त्यानुसार मार्गक्रमण करीत आहे. या गोष्टींपैकी आपण काय करणार? हे बघा, चांदवड शहरामध्ये 10 प्रभाग आहे. माझा मानस हा आहे की 10 प्रभागांमध्ये एक समिती स्थापन करायची
प्रत्येक प्रभागामध्ये एक समिती स्थापन करायची आणि त्या समितीच्या मार्फत त्या समितीने एक काम करायचं की त्यामध्ये ज्येष्ठ त्या समितीमध्ये महिलांना स्थान असणार. हां, त्या समितीमध्ये महिलांना प्रथम प्राधान्य राहील. पुरुष मंडळी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल आणि तरुणही असेल. अरे वा. अशा लोकांमार्फत ती समिती स्थापन करून शहरातील जे प्रभाग आहे त्या प्रभागांची एक समस्यांची यादी बनवावी त्या समितीने आणि मग ती दर आठवड्याला किंवा दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्या समस्यांची जे निराकरण आहे त्या समितीमार्फत त्या समितीला विश्वासात घेऊन त्या समितीशी चर्चामसलत करून आणि त्या समितीच्या मार्फत ह्या सगळ्या कामाचा पाठपुरावा करून ते काम सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. व्हेरी गुड. तर आत्ता आपण सांगितलं की मी समिती स्थापन करणार, 10 प्रभाग, त्यामध्ये महिलांना स्थान देणार. त्यानंतर प्रशासकीय कामकाजाबद्दल तुम्ही आता सांगितलं, त्यावरून थोडा आमच्या चांदवडच्या जनतेला अंदाज आला आहे की आपल्याला प्रशासनाबद्दल देखील माहिती आहे. तर ही प्रशासनाबद्दल असलेली माहिती आपल्याला कुठून भेटली आणि प्रशासनाचे काय त्यांचे लूपहोल्स आहेत हे आपल्याला कसं काय समजले? हे बघा, सुरुवातीला तुम्हाला सांगतो का मला ज्यावेळेस मी कामगार क्षेत्रामध्ये पडलो तर कामगार क्षेत्राची मला किंचितही माहिती नव्हती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिला त्या कायद्यामध्ये 1947 असो 1968 असो जो कामगार कायदा जो आहे त्या कायद्याची प्रेरणा घेऊन तो कायदा वाचून आणि चळवळ उभी केली. त्या चळवळीच्या माध्यमातून कामगारांची जी आवश्यक जी बाब होती ती म्हणजे किमान वेतनाच्या संदर्भात मी त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की ते आंदोलन उभे केल्यानंतर माझी रोजीरोटी गेली. 35,000 रुपयाची नोकरी होती मला. मी हायवे पेट्रोलिंगचं काम करायचो. त्या हायवे पेट्रोलिंगचं काम करीत असताना अनेक लोकांचे त्या पेट्रोलिंगमार्फत अपघात झाल्यानंतर जीव देखील वाचवलेले आहे आणि हीच प्रेरणा घेऊन मग पुढे मी ह्या गोष्टीमध्ये सक्रिय झालो. म्हणजे आपणास थोडक्यात जनतेस असे सांगायचे आहे का की ते आंदोलन केल्यामुळे आपली नोकरी जी ते आपणास गमवावी लागली पण तरी देखील आपण मागे हटला नाही? बरोबर. हो, 100% खरं आहे. नोकरी गेल्यानंतर मी हारलो नाही. सामाजिक चळवळ तशीच चालू राहिली. परंतु सामाजिक चळवळीत काम करीत असताना अनेक प्रकारचे अनुभव येत गेले. त्याच्यात नगर परिषदेचं तुम्हाला एक उदाहरण हे पण सांगतो की चांदवड नगर परिषदेमध्ये जे कामगार काम करतात त्या कामगारांच्या वेतनासंदर्भात देखील मी बरेच आंदोलनं केले आहेत आणि प्रशासनाने देखील अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज देखील कामगारांना चांगल्या प्रकारे फुलफिलमेंट आहे. उद्या भविष्यामध्ये जे नगर परिषदेचे जे ठेकेदार पद्धतीवर काम करणारे जे कामगार आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत आणि उद्या देखील भविष्यात सोबत राहणार आहेत. म्हणजे राजकारणात तुम्ही आत्ता आलेले आहेत पण समाजकारण जे आहे ते तुमचं खूप आधीपासून सुरू झालेलं होतं असं आपलं सांगायचं मानसी? हो, एकदम बरोबर बोलले तुम्ही. समाजकारण हा माझा पिंडच आहे आणि उद्या भविष्यामध्ये माझ्याकडे सत्तेची चावी जर आली तर 99.99% समाजकारण असणार आहे आणि 1% जे आहे ते राजकारणानं असणार आहे. कारण माझा पिंड तो मुळातच नाही. मी सामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. तो माझा मानस आहे. राजकारणामध्ये मी येण्याचा माझा मुळीच प्रयत्न नव्हता परंतु ह्या सगळ्या लोकांनी मला आग्रह केला आणि अतिशय फोर्स केला. त्यामुळे मला राजकारणात उतरावं लागलं की नाही तुमच्या माध्यमातून तरुणांचं काहीतरी भलं होणार आहे. म्हणजे शेवटी सहकार्यांनी आपणास साथ घातली आणि त्या साधेला आपण ओ दिला आणि आज राजकारणाच्या रणांगणात आपण उभे राहणार आहात आणि ही मनाशी खुणगाठ आपण बांधली. एकदम बरोबर. तर पुढील प्रश्न माझा असा होता की आपण जर निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसात अशी कुठली महत्त्वाची कामं आहे जी आपणास वाटता मी करेल पहिल्या 100 दिवसांमध्ये? हे बघा, पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो की आत्ता सध्या भूषण कासली पण आता हे सर्व तुमचं म्हणणं ऐकून घेतले. आता जनतेतून मी आलेलो आहे तुम्हाला प्रश्न विचारायला. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर पहिल्या 100 दिवसांमध्ये असे कुठले काम आपण करणार आहात चांदवडच्या जनतेसाठी? हे बघा, मला जर जनतेने कौल जर दिला आणि सत्तेची चावी माझ्या हातात आली चांदवड शहराची तर चांदवड शहराचा जो मुख्य रस्ता आहे जो मुंबईपासून आग्र्यापर्यंत आहे. बघा तुम्ही आपण मागे बघू शकता हा मुंबई आग्रा रोड आहे. हां, पाठीमागे हा नॅशनल हायवे क्रमांक 3 आहे आणि तिकडनं नाशिक आहे,
समोरून नाशिककडनं गाड्या येतात, तिकडनं इथून तर आग्र्याकडनं पूर्ण स्पीडनेच पूर्ण स्पीडने गाड्या जातात. हां. पूर्ण उतार आहे आणि मनमाड रस्ता आहे, इकडनं जो मनमाड रस्ता आहे समोर. आणि त्या बाजूला उजव्या बाजूला पेट्रोल पंप, 2 पेट्रोल पंप आहे. आणि अशा वेळेस काय होतं माहिती आहे का साहेब, का तिथे संध्याकाळच्या टायमाला खूप ट्रॅफिक जमा होते. म्हणजे कर्मचारी असेल किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा अन्य वाहनं असतील, अशा वाहनांची वर्दळ झाल्यामुळे तिथे ट्रॅफिकचा खूप मोठा ताण वाढतो. तर सुरुवातीला मी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना विनंती करून त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी आणि त्या ठिकाणी सिग्नल बसवण्याची विनंती करणार आहे. त्यानंतर चांदवड शहरामध्ये घुसल्यानंतर आपली जी मुख्य बाजारपेठ आहे, बसस्टँडचा प्रेमायसेस आहे, अशा शहरामध्ये अशा ठिकाणी आपल्याला CCTVची आवश्यकता आहे. कारण सोमवारच्या दिवशी चांदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो. खेड्यापाड्यावरचे लोक येतात खरेदी विक्रीसाठी. आणि अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी चोऱ्यामाऱ्या देखील होतात. पोलीस प्रशासनाने देखील भरपूर प्रयत्न केले आहेत चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी, परंतु त्या थांबत नाही. तर अशा वेळेस अशा ज्या वर्दळीच्या जागा आहेत, अशा ठिकाणी चांदवड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जी वर्दळीची जागा आहे त्या ठिकाणी CCTV लावण्याचा माझा मानस आहे. तर आता भविष्याचा प्रश्न आपणास विचारतोय. आत्तापर्यंत आपण आपलं जे भूतकाळ होता, ज्यामध्ये आपण जो संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आपण कशा आता वर येत आहात, या सर्व गोष्टी आपण मांडल्या. या सर्व गोष्टी जनतेला भावतील देखील. परंतु आता पुढचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की चांदवडमध्ये जे आहे तरुणांची बेरोजगाराची संख्या अतिशय झपाट्याने वाढते. आणि जरी काही तरुण बेरोजगार नसतील आणि काम करत असतील, पण त्यांना नाईलाज असतो, गाव सोडावं लागतं, नाशिकला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं. तर आपण अशी कोणती गोष्ट करणार आहात की तरुणांना जे आहे इथेच रोजगार भेटेल आणि तरुण जो आहे चांदवडचा या ठिकाणीच रोजगार करेल आणि या ठिकाणीच मोठा होईल, यासाठी आपण काय कराल? हे बघा, आपलं चांदवड शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय सुंदर आहे. आपण समोर बघू शकता चंद्रेश्वर महाराजांचं महादेवाचं मंदिर आहे. त्यानंतर इकडे पाठीमागे इच्छापूर्ती गणपती आहे. त्यानंतर रेणुका देवीचं मोठं श्रद्धास्थान आहे, जे अर्धपीठ म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. त्यानंतर इथं रासलिंग आहे, राजदेरवाडीचा किल्ला आहे. अशी अनेक पर्यटन स्थळं आपल्या चांदवड शहरामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ह्या शहराचा जर चांदवडचा पर्यटनाचा विकास जर झाला तर आपल्याला नाशिक म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा तुमचं जवळचं त्र्यंबकेश्वर म्हणा, अशा ठिकाणी जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. तर आम्ही तरुण मंडळी, समजा आम्ही आता पाऊस वगैरे पडला, त्यानंतर डोंगर हिरवेगार झाले, तर आम्ही पैण्याला जात असतो नाशिकच्या तिकडे. तर आपण असं काही करू शकता का की नाशिकची पब्लिक इथे फिरायला येईल आणि आपल्या इथल्या तरुणांना रोजगारासाठी त्यासाठी भेटेल? 100% आपल्या चांदवडचे आपण जर बघितलं तर आजूबाजूला डोंगरदऱ्या आहेत आणि अतिशय सुंदर धबधबा इथे देखील आहेत. का जेणेकरून इथं जर त्या पर्यटनाचा विकास जर झाला तर त्या ठिकाणी आपण निधी आणून त्या ठिकाणी त्या धबधब्याचा विकास करून आणि तिथं पर्यटनाला आपण चालना देऊ शकतो. हे अतिशय तुम्ही जो प्रश्न मला विचारला अतिशय सुंदर आहे. पर्यटनाच्या बाबतीत जर सांगितलं तर हे पर्यटन स्थळ जर झालं तर नाशिकला पैण्याला जायची पर्यटकांना आवश्यकता पडणार नाही. मनमाडचे, लासलगावचे, आपले मालेगावचे, अन्य खेड्यापाड्यावरचे शहरातले लोक आपल्या चांदवड शहराकडे आकर्षित होतील. जिल्ह्यामध्ये आणि आकर्षित झाल्यामुळे काय होणार आहे की चांदवड शहरामध्ये लघु उद्योजकाला प्रेरणा मिळणार आहे. आज आपल्या चांदवड शहरामधल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, त्यांच्या हाताला काम नाही आहे. आपल्याला चांदवड शहराच्या तरुणांना जर स्टेबल करायचं असेल किंवा जर त्यांना त्यांच्या हाताला रोजगार द्यायचे असेल तर आपल्याला चांदवडच्या शहराच्या पर्यटनाचा विकास करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी 101% प्रयत्न करणार आहेत. आणि माझा मानसच आहे की जर मी नगराध्यक्ष जर झालो तर उद्या भविष्यामध्ये चांदवड शहराच्या पर्यटनाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तर आपण आत्ता सांगितलं की चांदवडला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे आणि तो खूप अतिशय सुंदर बाब आहे की आपलं चांदवड जे गाव आहे संपूर्ण डोंगर रांगांनी वेढलेलं आहे. आपण बघू शकता तिथे तलाव आहे, त्यानंतर डोंगर रांगा चारी ठिकाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये ते किती हिरवळ इथे दाटते ही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि पर्यटन आपण आणणार हे देखील सांगितलं. तरी देखील एक तरुण म्हणून कसं आहे, आता माणूस आहे, माणसाच्या आकांक्षा मोठ्या असतात. एक तरुण म्हणून अजून मला वाटतंय की तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता की मी तुमचंच बटन दाबलं पाहिजे? बरोबर आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे.
हे बघा, आपल्या चांदवड तालुक्याचे सन्माननीय आमदार राहुलदादा आहेर आणि चांदवड शहराचे आदरणीय भूषणभाई कासलीवाल यांच्या माध्यमातून चांदवड शहराचा विकास सुरू आहे. परंतु जो तरुणांचा मूळ प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी. आणि बेरोजगारीसाठी काय करायला पाहिजे, तर शहरामध्ये MIDCची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो का चांदवड शहरामध्ये जर मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो तर तुम्हाला सांगतो दादांच्या माध्यमातून आणि भूषणभाई यांच्या माध्यमातून प्रयत्न करून चांदवड शहरामध्ये 100 नाही 1001% MIDC आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेल. चांदवडकरांना तशी ग्वाही देता आपण? हो, मी 100% चांदवडकरांना ग्वाही देतो की मी ह्या गोष्टीचा आमदार राहुलदादा आहेर तसेच भूषणभाई यांच्याकडे पुरावा करून आणि 100% MIDC आणण्याचा प्रयत्न आटोकाट करणार. चांदवडकर जनता, आत्तापर्यंत मुलाखत सुरू झाल्यापासून 2 गोष्टी अतिशय नोंद घेण्यासारखं आहे. आपण काय प्रचार वगैरे करत नाही, पण 2 गोष्टी सरांनी सांगितल्या. त्या 2 गोष्टी म्हणजे त्याच्यामधली एक गोष्ट की मी चांदवडचं जर कोणी माझी माता माऊली आजारी पडली तर तिच्या डोक्यात पहिला विचार हा नाही आला पाहिजे की मला मालेगाव जायचं आहे किंवा नाशिक जायचं आहे, मला चांदवडच्याच रुग्णालयात उपचार घ्यायचे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतरची दुसरी गोष्ट सांगितली आहे तरुणांसाठी, आणि ही मी देखील सेव्ह करून घेणार आहे हा व्हिडिओ, की त्यांनी सांगितलेलं आहे MIDC आणणार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि या सर्व गोष्टी आपण करत असताना यामध्ये नागरिकांचा सहभाग किंवा नागरिकांना आपण समाविष्ट करून घेणार निर्णय प्रक्रियेत. 100% प्रत्येक शहरातील जे नागरिक आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतील आणि सर्वांना विश्वासात घेऊन आणि मगच हे सर्व काम पुढे चालेल. ओके, अतिशय सुंदर. तर आपण आता तरुणांचा प्रश्न सांगितला आणि MIDC आणणार आहे, तर परत पर्यटनाची गोष्ट सांगितली. मी तर याबाबतीत सॅटिस्फाय झालेलो आहे. बघू चांदवडची जनता काय निर्णय घेते. तर आता आपणास मतदान करणार आहेत हे मान्य, 18 वर्षाच्या पुढे असणारे जे युवक असणारे, प्रौढ व्यक्ती असणारे ती मतदान करणारे. परंतु जे चिमुकले आपणास मतदान करू शकणार नाही त्यांच्यासाठी काही आपण योजना आणाल की जे मतदान करणारे फक्त त्यांनाच? निश्चितपणे माझा एक मानस आहे की चिमुकल्या बालकांसाठी चांदवड शहरामध्ये उद्यान आणि प्लेग्राऊंड्स असेल. त्यानंतर ज्या लहान बालिका आहे वयवर्ष 8 वर्षापासून ते 15 वर्ष वयोगटाच्या ज्या किशोरवयीन मुली आहे अशा मुलींसाठी चांदवड शहरामध्ये त्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी चांदवड शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाने आणि प्राधान्यक्रमाने जे आहे ते कराटे क्लासेस मी चांदवड शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. व्हेरी गुड. आणि हे कराटे क्लासेस जे असतील याचं कुठल्या प्रकारचं आपण शुल्क आकारणार आहात की मुलींसाठी ते फ्री असणार आहे? नाही, मुलींसाठी हे 100 आणि 101% निःशुल्क असणार आहे. त्या मार्फत मुलींकडनं कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारले जाणार नाही. ते शुल्क तशी वेळ जर आली तर ते शुल्क मी माझ्या स्वतःच्या खिशातून भरेल. अरे वा, ही देखील अतिशय नोंद घेण्यासारखी बाब आहे. तर आता हे झालं राजकारणाविषयी, पण मला एक सांगा की आपला जो तरुण वर्ग आहे चांदवडमधला, जो 15 वर्षाच्या पुढे आहे, तो नेमिनाथला वगैरे आपल्या इथे ॲडमिशन घेतो, त्यासाठी तुम्ही अजून दुसरी काहीतरी फील्ड चूज करावी, यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? हे बघा, चांदवड हे आपलं पुण्यानंतर नाशिकनंतर आपलं चांदवड हे शैक्षणिक शहर मानलं जातं. चांदवड शहरामध्ये नेमिनाथ जैनसारखं अतिशय मोठं गुरुकुल आहे, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे मेडिकल कॉलेज आहे, इंजिनियर आहे, पॉलिटेक्निक आहे. एक मिनटं पॉज. अतिशय सुंदर बाब आपण मांडली. परंतु आता पुढचा प्रश्न आहे की जे टीनेजर्स आपण म्हणतो, जे मुलं 13 to 19 यांना आपण टीनेजर्स म्हणतो, या टीनेजर्ससाठी शैक्षणिक सुविधा आपण काय उपलब्ध करणार आहात की जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन ते जेव्हा वयाच्या टीनेजरपासून पुढे जातील तेव्हा भेटेल? बघा, काही डिग्री झालेले मुलं आपल्या चांदवड शहरामध्ये बरेच मुलांची अशी विद्यार्थ्यांची संख्या आहे की ती डिग्री होऊन आणि MPSC UPSCचा सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करत आहे. आता अशा मुलांसाठी चांदवड शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यासिका उपलब्ध करून देणे, त्यानंतर त्या मुलांसाठी जे MPSCचे पुस्तकं आहे ते उपलब्ध करून देणे, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. यासाठी माझ्यामार्फत जे शिबिरं आहे मोटिवेशनसाठी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जी शिबिरं राबवली जातात ती चांदवड शहरामध्ये दर महिन्याला ती शिबिरे राबवण्याचा मी प्रयत्न करेल. अतिशय सुंदर बाब आपण या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतर ज्येष्ठ मंडळी जी आहेत, जी आता वयाच्या ज्येष्ठत्वाकडे गेलेली आहेत, सर्व चांदवडचं त्यांनी म्हणजे चांदवडची सेवा वगैरे करून काही रिटायर वगैरे होऊन आता ज्येष्ठत्वाकडे गेलेली आहे, या ज्येष्ठ मंडळींसाठी आपण काय करणार?
आपल्या चांदवड शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील चांगल्या प्रमाणात आहे. बुजुर्ग लोक आहेत. अशा लोकांना ग्रीन जिम असो किंवा नाना नानी पार्क असो, ते प्रत्येक वार्डमध्ये आपण नाना नानी पार्कची आणि ग्रीन जिमची व्यवस्था करू, जेणेकरून त्यांना तिथे गप्पा मारता येतील किंवा त्यांना फिरण्यासाठी जो जॉगिंग ट्रॅक असेल त्या जॉगिंग ट्रॅकची आपण शहरामध्ये आपण वार्डामध्ये निर्मिती करून आणि त्या वृद्धांना त्या ठिकाणी त्यांचं स्वास्थ्य कसं चांगल्या प्रकारे राहील यासाठी आपण ग्रीन जिम असो किंवा तुम्ही म्हणाल ते जॉगिंग ट्रॅक असो, अशा म्हणजे त्यांचा विरंगुळा देखील होईल आणि त्यांचं स्वास्थ्य देखील मेंटेन राहील. बरोबर. अच्छा, व्हेरी गुड. त्यानंतर आता तुम्ही राजकारणात उतरलेले आहात, तुम्ही आता समाजकारणात नाही आहे, त्यामुळे राजकारणात ज्यावेळेस तुम्ही आलेले तुमचं आयुष्य जे आहे ते आता पब्लिकली सर्वांसमोर ओपन होणार आहेत. तर 2-3 असे प्रश्न होते जे तुमचे पर्सनलसुद्धा आहेत, ते विचारू शकतो का तुम्हाला? हो, विचारा निश्चित. ओके. अशी कुठली आपल्या गावातली आवडती एक गोष्ट आहे किंवा आता कुठला सण आहे की तो तुम्हाला मिस करायला आवडत नाही आपल्या चांदवडमधला? चांदवड शहराची रेणुका देवीची यात्रा मिस करायला आवडत नाही. लहानपणापासून यात्रेचा आनंद घेत आहे. लहानपणापासून यात्रेचा आनंद घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे रिक्षा बांधव, नवरात्राची लगबग सुरू झाली, शॉर्टमध्येच बोलतो, नवरात्राची लगबग सुरू झाली का सगळे रिक्षाचं काम करायला मालेगावला निघतात. त्यांच्यासोबत मी पण निघतो. रिक्षाचं काम झालं का मग नवरात्राची ओढ लागते, मग बैठका घ्यायच्या, पोरांना सगळ्यांना सूचना द्यायच्या आणि मग नवरात्राचे 10 दिवस अतिशय मजेमध्ये जातात. नवरात्राचा आनंद देखील घेता येतो आणि प्रवाशांना देखील आपण प्रवाशांची गैरसोय होत येत नाही. मग आईकडे काही साकडं मागितलं आहे? मागितलं आहे, जर सांगायचं नाही पण पूर्ण झाल्यावर. ते पूर्ण झाल्यानंतर सांगेल. हां, आता मागच्या वर्षी आपण बघितलं की चांदोडमध्ये कशा प्रकारे पाऊस झाला दिवाळीनंतर. तर जर पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली तर आपण त्या जनतेसाठी काय कराल? हे बघा, पूर्ण नियंत्रणासाठी आपण चांदवड शहरामध्ये पूरस्थिती मागच्याही वेळेस निर्माण झाली होती, याही वेळेस बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. त्यासाठी पूरग्रस्तांसाठी पूरग्रस्त कक्ष नियंत्रणाची आवश्यकता आहे, जेणेकरून ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूरग्रस्तांना जर समजा काही तशी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली तर ताबडतोब त्या लोकांना त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यासाठी मदतीची टीम उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी पूर नियंत्रण कक्षाची उभारणी करेल. म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये जरी पूर आला, त्यानंतर काही गोष्टींचं नुकसान झालं, होऊ नये असं, पण जर नुकसान झालं तर आपण पहिल्या 24 तासात त्यांना अन्न आणि छत्राची व्यवस्था करून देणार का? हो, 100%. पहिलं जी प्रायोरिटी असेल ती अन्न आणि छत्राची आणि त्यांना स्थलांतरित करणे हाच माझा मुख्य उद्देश असणार आहे. चालेल. आपल्या चांदवड गावाबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? चांदवड हे माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी आणि डोंगराच्या कुशीमध्ये नटलेलं हे अतिशय सुंदर गाव आहे. आणि ह्या गावाबद्दल काय बोलायचं, ही तर माझं भाग्य आहे की मी या शहरामध्ये जन्माला आलो, या शहरामध्ये वाढलो, मोठा झालो, या शहरातच माझा व्यवसाय आहे आणि ह्या शहराने मला खूप काही दिलेलं आहे. आजवर तर मी एक भाग्यवान व्यक्ती आहे की मी चांदवड शहरामध्ये माझा जन्म झाला आणि असे अनेक लोक लाभलेत मला मोटिवेट करण्यासाठी का ज्यांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. अरे वा. आता आपण चांदवडविषयी सर्व चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता आपल्याला माहिती आहे की नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू आपण सांगितली, परंतु अशी कोणती गोष्ट आहे का चांदवड या गावाबद्दल जी एकदम कुठली तुम्हाला असं वाटेल की मला हा बदल घडवूनच आणायचा आहे येत्या 5 वर्षात? हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं का तो मुद्दा मी पुनश्च एकदा करतो, म्हणजे रिपीट करू इच्छित नव्हतो परंतु पुन्हा एकदा रिपीट करतो की आपल्या शहरामध्ये बेरोजगारीची समस्या अतिशय भीषण आहे. आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की चांदवड शहरामध्ये MIDC येणार आणि ती सन्माननीय आमदार राहुलदादा आहेर आणि भूषल भैया कासलीवाल यांच्या प्रयत्नातून आणि माझा देखील त्याच्यामध्ये थोडा बारीक किंचितचा वाटा असणार आहे, परंतु दादांना या गोष्टीसाठी आणि भूषण भैयांना या गोष्टीसाठीच मी निश्चितपणे साकडं घालून MIDC आणणार. अरे वा, व्हेरी गुड. पण ज्यावेळेस MIDC येत असेल किंवा कुठलंही एखादं काम असेल त्यावेळेस आता आपण बघतो की सामान्य जनतेची अशी भावना झालेली आहे की एखादी सरकारी कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचं ठिकाण, टेबला खालून 5-50 दिल्याशिवाय काम होत नाही. तर जो आहे चांदवडमधला गरीब शेतकरी म्हणा किंवा गरीब एखादा वर्ग, त्यासाठी तुम्ही काय कराल की त्यांनी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे?
100% ह्या गोष्टीला पारदर्शकता आली पाहिजे आणि भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. परंतु जेही कोणी म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये लाच मागताय किंवा पैशाची मागणी करतायत, तर मी निवडून आल्यानंतर निश्चितपणे माझी एक टीम असणार आहे की अशा लोकांसाठी ती 24 तास म्हणजे कार्यरत असणार आहे का जी ह्या लोकांसाठी काम करेल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शॅडो सरकार म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे की आता ते शॅडो अधिकाऱ्यांवर तशी नजर ठेवण्यासाठी एक टीम तयार करणार आहेत. आता आपण आत्तापर्यंत चर्चा केली ती चांदवडच्या विषयी चर्चा केली किंवा चांदवडच्या आउटर भागाची चर्चा केली, उदाहरणार्थ पर्यटन स्थळ, त्यानंतर ज्येष्ठांसाठी काय, वयोवृद्धांसाठी काय. पण चांदवडमध्ये असा सर्वच वर्ग नाही आहे की जो चांगल्या पद्धतीने कमावत असेल किंवा काम तर करतात पण चांगल्या पद्धतीने त्यांची अर्निंग होत असेल, असा वर्ग नाही आहे. काही जणांना घरं अजूनसुद्धा प्रॉपर नाही आहे, काही जणं निर्वासित आहेत. तर तुम्ही अशा लोकांसाठी काय कराल? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा ही नागरिकाची मूलभूत गरज आहे. पहिलं प्राधान्य अन्न, त्यानंतर वस्त्र आणि निवारा. अन्न मिळतं त्यासाठी प्रत्येक तरुण असो किंवा अन्य व्यक्ती असो ते प्रयत्न करतात, परंतु निवाऱ्याची व्यवस्था ही गरजेची आहे. चांदवड शहरामध्ये घरकुल अंतर्गत अनेक लोकांना घरकुलं उपलब्ध झाली आहे आणि बरेच लोक त्यापासून वंचित देखील आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारचे निकष आहे, काही नियमावली आहे, अटी आहेत. तर मी चांदवडकरांना जे निर्वासित घटक आहे का ज्यांना स्वतःचं घर नाही आहे किंवा जे अतिक्रमणाच्या घरामध्ये राहतात, अशा लोकांना घरकुल मिळवून देणे किंवा जे अतिक्रमणित घरं आहेत ते घरं त्यांच्या नावावर करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. हे बघा, मी आता शेवटच्या क्षणी हेच सांगू इच्छितो की आपल्या चांदवड शहराचा जो विकास आहे त्या विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. दुसरी गोष्ट की आपल्या चांदवड शहरामध्ये आरोग्य, शिक्षण आणि ज्या मूलभूत सेवा सुविधा आहे, आरोग्याच्या असो किंवा शिक्षणाचा असो किंवा रोजगाराच्या असो, त्या चांदवड शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला नाशिकमध्ये फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी जावं लागेल. बाकीच्या सगळ्या मूलभूत गरजा ह्या चांदवड शहरामध्ये उपलब्ध होतील. यासाठी मी 100 आणि 101% प्रयत्न करणार. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कुटुंबासोबत फक्त आपण एन्जॉयमेंट करण्यासाठी जाऊ, असा हा मुद्दा या ठिकाणी आपल्या चांदवडकरांना सरांनी सांगितलेला आहे. आता या सर्व गोष्टी आपण मांडल्या की चांदवडच्या जनतेसाठी आपण काय काय करणार आहात ते. कदाचित याही गोष्टींचे आश्वासन इतर उमेदवार जे आहे ते देणार असतील, परंतु आम्हाला सांगा की अशी कोणती एक गोष्ट आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा वेगळं बनवते? हे बघा, चांदवड शहर हे माझी जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे. चांदवडच्या प्रत्येक सामान्य घटकाशी माझी नाळ जुडलेली आहे. त्यामुळे माझा मानस हेच असणार आहे की चांदवड शहरातील लोकांची गैरसोय होऊ नये, चांदवड शहरातील लोकांना स्वच्छ पाणी मिळावं, त्यानंतर वीज उपलब्ध व्हावी, अन्न वस्त्र व्यवस्थित उपलब्ध व्हावा, हा माझा शेवटचा मानस आहे. आणि असं काही नाही की माझे मित्रपरिवार यांनी मला प्रोत्साहित केलं, त्यांनीही प्रोत्साहित केलं, परंतु माझी चांदवडच्या प्रत्येक घटकाशी नाळ जुडलेली आहे, कारण मी एक सामान्य घटकातला व्यक्ती आहे. त्यामुळे मला सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेऊन या ठिकाणी उमेदवारी करायचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी आपण उभे राहिलेला आहात, त्यासाठी कोणती आपली सर्वात मोठी प्रेरणा आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की चांदवडची जनताच ही माझी प्रेरणा स्रोत आहे. चांदवडच्या जनतेकडून कौल मिळावा हीच अपेक्षा आहे. परंतु मी हे बघा, समोर चंद्रशेखर महाराजांचं स्थान आहे, इथं मी साक्ष ठेवून तुम्हाला ग्वाही देतो की मी चांदवडच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने माझे जे प्रयत्न असतील ते अतिशय प्रकर्षाने आणि चांदवडच्या प्रत्येक घटकापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि चांदवड शहराचा विकास करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील असेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. अतिशय सुंदररित्या आजचा हा इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे. हा खरं तर इंटरव्ह्यू नव्हता, हा एक प्रकारची संवाद होता जो चांदवडचा एक तरुण म्हणून मी उमेदवार जे आहेत पांडुरंग मधुकर बडांगे यांच्याशी साधला, ज्यांना सर्वजण पांडुमामा या नावाने हाक मारतात. आणि हे करत असताना त्यांनी त्यांचं विजन मांडलं की ते कुठला विजन घेऊन
कुठलं विजन घेऊन चांदवडच्या जनतेत जाणार आहेत, कुठल्या गोष्टी अशा ज्या आहेत ते चांदवडच्या जनतेला भावतील किंवा चांदवडच्या जनतेच्या उपयोगात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आपल्याला. तर चांदवडच्या जनतेला विनंती आहे की त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करून देतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता भगिनींना जर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, आजारपण आलं कुठल्याही प्रकारचं, ते येऊ नये. पण जर आलंच तर सगळ्यात पहिले त्यांच्या डोक्यातला हा जो विचार आहे की एकतर नाशिकला जायचं किंवा मालेगावला जायचं, तो ते सगळ्यात पहिले काढून टाकणार आहे. त्यानंतर त्यांनी एक दुसरी गोष्ट सांगितली आणि ती अतिशय महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे MIDC ते कुठल्याही परिस्थितीत आणणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की कराटे क्लासेस मुलींसाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करणार आहेत. या 3 गोष्टींवर चांदवडकर जनतेने जर भर दिला आणि उमेदवाराची जर पडताळणी केली तर चांदवडकर जनतेने ठरवावं की कोणत्या उमेदवाराला कौल द्यावा आणि कोणत्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाची खुर्ची द्यावी, ही नम्र विनंती. आणि आपला जो व्हिडिओ होता, आपण काही प्रोफेशनल इंटरव्ह्यूवर नाही आहे, आज पहिला व्हिडिओ होता आणि त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जर काही चुका झाल्या असतील किंवा कुठल्याही गोष्टीची कमतरता जर झाली असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारण्याचा हा नक्कीच प्रयत्न असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.